मी अनुराधा सनगर. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. एलबीटीच्या नोंदणीला व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे एलबीटी प्रमुख विलास कानडे यांनी सांगितलं. संस्था कर लागू करण्यात आला असून नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एलबीटीच्या नोंदणीची तब्बल 61,000 ऑनलाईन प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. जकाती इतकेच एलबीटीचे दर आहेत, त्यामुळे वस्तूच्या किमती वाढेल हे निरर्थक आहे. राज्यातील मुंबई महानगरपालिका वगळता सर्व महापालिकांची जकात आजपासून रद्द करून एलबीटी लागू करण्यात आला. सध्या 700 वस्तूंवर जकात आकारण्यात येत होती, पण आता 199 वस्तूंच्या ग्रुपवर एलबीटी आकारण्यात येणार आहे. जकातीच्या दरापेक्षा एलबीटीचे दर जास्त नाहीत. पुण्यात जीवनावश्यक वस्तूंसह साखर आणि घरगुती गॅसवर एलबीटी आकारू नये अशी विनंती पालिकेने राज्य सरकारला केली होती. त्यानुसार जीवनावश्यक वस्तूंसह साखर आणि घरगुती गॅसवर एलबीटी आकारण्यात आलेला नाही. आयुक्तांच्या परवानगीशिवाय दुकानावर छापे तर उपायुक्तांच्या परवानगीशिवाय दुकानाची पाहणी करू शकणार नाही, असंही कानडे म्हणाले. एलबीटी नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एलबीटीची नोंदणी आणि दराची माहिती पालिकेने वेबसाईटवर टाकली आहे. एलबीटीच्या दराला 18,303, जकातीच्या दराला 11,028, ऑनलाईन नोंदणीला 45,053, तर एलबीटीची माहिती घ्यायला 1,15,000 हिट्स मिळाल्या. या संदर्भात अधिक माहिती देताना कानडे म्हणाले, दिनांक 1/4/2013 म्हणजेच आजपासून शासनाच्या आदेशाप्रमाणे स्थानिक संस्था कराचं कामकाज सुरू करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर काल रात्री 31/3/2013 रोजी जकातविषयक कामकाज हे थांबवण्यात आलेले आहे. या ठिकाणी ज्या नागरिकांनी स्थानिक संस्था कराच्या नोंदणीसाठी अर्ज केलेले आहेत अशा सर्व अर्जांची मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करून तसेच व्हॅटधारक असलेले अशा सर्वांचं नोंदणीचं प्रमाणपत्र हे आज त्यांच्याकडे ऑनलाईन पाठवण्यात आलेले आहे. यापेक्षाही अधिक ऑनलाईन असेसमेंट होणं आवश्यक आहे व ते होत आहे. मात्र सर्वांना मला असं आवाहन करायचं आहे की त्यांनी आपापली नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी. महापालिकेने देखील दिनांक 2/4/2013 रोजी सेवकांचं प्रशिक्षण आयोजित केलेलं असून दिनांक 3/4/2013 पासून हाऊस टू हाऊस डोअर टू डोअर सर्वेक्षण करून अशा प्रकारे नोंदणी करणं अपेक्षित असलेले ज्या व्यावसायिकांनी अद्यापही नोंदणी केलेली नाही त्यांची नोंदणी सुरू करण्यासाठी व त्यांना सहकार्य करण्यासाठी आवाहन करणे व त्यांची माहिती संकलित करणे यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. मला या ठिकाणी असे आवाहन करायचे आहे की जे सेवक महापालिकेतर्फे अशी माहिती संकलित करण्यासाठी येतील त्यांना कृपया आपण सहकार्य करावे. अगदी थोडक्यात माहिती घेण्यासाठीचा फॉर्म तयार करण्यात आलेला आहे आणि ज्या व्यावसायिकांनी नोंदणी करणं आवश्यक आहे पण अद्याप केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून पुणे महापालिकेच्या आर्थिक विकासासाठी त्यांचं सहकार्य मिळू शकेल. मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की स्थानिक संस्था कराचं कामकाज हे आजपासून सुरू झालेलं आहे आणि सर्व पात्र व्यावसायिकांनी आपापलं रजिस्ट्रेशन पूर्ण करावं आणि या संपूर्ण महिन्याभरामध्ये आलेल्या मालाच्या टक्केवारीप्रमाणे त्यांचा स्थानिक संस्था कर पुढील 1 ते 10 मेपर्यंत बिनचूकपणे भरावा. महापालिका सदैवी व संपूर्णपणे सर्व प्रकारचं सहकार्य करण्यास तयार आहे व त्याच्या बाबतीमध्ये मला विश्वास आहे की पुणेकर या बाबतीमध्ये पूर्ण सहकार्य करतात. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी मल्टी स्टेट मल्टीपर्पज एलबीटीच्या विरोधातील लढा तीव्र करण्यासाठी व्यापारी महासंघाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. महात्मा फुले मंडई येथील टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या महामोर्चाला सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा बेलबाग चौक, आप्पा बळवंत चौक, शनिवार वाडा, गाडगीळ पुतळ्यामार्गे महापालिका भवनापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महाराष्ट्र व्यापारी संघटना, पुणे सराफ असोसिएशन, पुणे मेटल फेडरेशन, ग्राहक पेठ, कोंढवा व्यापारी असोसिएशन, व्यापारी महासंघ, बाणेर व्यापारी असोसिएशन, बिबेवाडी व्यापारी महासंघ, पुणा ऑटोमोबाईल, बालेवाडी व्यापारी असोसिएशन अशा अनेक संघटना सहभागी झाल्या.
राज्य सरकारने व्यापारी व छोट्या व्यावसायिकांवर लागू केलेल्या स्थानिक संस्था कराच्या विरोधात 1 एप्रिल पासून बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर बंदच्या दुसऱ्या दिवशी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये एलबीटी हटाव, बंद करू, बंद करा, एलबीटी बंद करा अशा अनेक घोषणा देण्यात आल्या. बंदच्या पहिल्याच दिवशी पुणे शहर आणि उपनगरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये शहरातील सर्व दुकाने, पेट्रोल पंप, जकात नाके, सोने चांदी व्यापार आदी बंद ठेवून या बंदला मोठा प्रतिसाद दिला. राज्य सरकारने व्यापारी व छोट्या व्यावसायिकांवर लागू केलेल्या स्थानिक संस्था कराच्या विरोधात 1 एप्रिल पासून बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर बंदच्या दुसऱ्या दिवशी हा मोर्चा काढण्यात आला. राज्य सरकार जोपर्यंत एलबीटी बाबत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत हा व्यापाऱ्यांचा बंद बेमुदत सुरू राहणार आहे, असेही यावेळी जाहीर करण्यात आले. रद्द करा, रद्द करा, एलबीटी रद्द करा, रद्द करा, रद्द करा, एलबीटी रद्द करा, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, रद्द करा, एलबीटी रद्द करा, रद्द करा, 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 रद्द करा, एलबीटी रद्द करा, रद्द करा. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. बीडीपीला राष्ट्रवादीचा विरोध आहे, फक्त आमच्या ताईंचाच त्यास पाठिंबा आहे, असे सांगत नगरसेवक शंकर केमसे यांनी खासदार वंदना चव्हाण यांचे नाव न घेता टीका केली. नागरी हक्क संस्थेच्या वतीने बीडीपी हरकती सूचना या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यावेळी केमसे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष नारगोळकर, नगरसेवक विकास दांगट पाटील, पुणे जनहित आघाडीचे अध्यक्ष उज्ज्वल केसकर, दीपक कुदळे, काका कुलकर्णी उपस्थित होते. पुण्याच्या भोवती टेकड्या नसतील तर पुणेकरांना ऑक्सिजन मिळणार नाही असं आमच्या ताईंना वाटते. त्यांना कुठलीही निवडणूक लढवायची नाही, फुकटच त्यांना आमच्यावर आणून बसवले आहे. काही झाले तरी बीडीपी विरोधात लढणार असून शहराच्या जुन्या हद्दीतील टेकड्यांवर बीडीपीचे आरक्षण टाका अशी मागणी उपसूचना विकास आराखड्याला देणार आहे, असे केमसे यांनी सांगितले. समाविष्ट गावातील टेकड्यांवर नुसती झाडे लावली तर तिथे दारूचे अड्डे सुरू होतील, त्यामुळे तिथे बांधकामास परवानगी देणे आवश्यक आहे, असे नगरसेवक विकास दांगट पाटील यांनी सांगितले. केसकर म्हणाले, बीडीपीग्रस्तांना 8% टीडीआर देण्याचे लॉजिक काय हे समजले नसून या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करता येत नसेल तर कार्यालयामध्ये जाऊन हरकती सूचना नोंदवाव्यात. त्याचं पर्यावसन झालं, मला पक्षातनं काढून टाकलं वगैरे, तो भाग वेगळा झाला. पण मी आता मोकळा झालो. जे शहराच्या हितासाठी काम केलं म्हणून नाव स्वच्छ नाही ठेवलं. तुम्ही काही काळजी करू नका, तुमची दोघांनी काही झालं नाही तर आपल्याकडे आहे ना. तुम्ही खडकवासला मागच्या वेळी लढवले, यावेळेला पक्षाने दिलं नाही, पण पुढच्या वेळेला खडकवासल्यात तर जनहित आघाडीचे उमेदवार असेल असं मी जाहीर करून टाकतो. अखिल महाराष्ट्रीय सेटनेट बीएड डीएड पात्रधारक संघटनेने पेपर तपासणीसाठी विद्यापीठाला मदत करण्याची भूमिका जाहीर केली. प्राध्यापकांना सेटनेटमधून सूट मिळण्याची मागणी, पीएचडी पात्रतेमधून सूट देण्यासाठी केलेली तरतूद आणि निवृत्तीचे वयही वाढवण्यासाठी घातलेला घाट आदी मागण्यांवर संघटनेने टीका केली. प्राध्यापकांच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेने पुणे विद्यापीठामध्ये बैठक आयोजित केली होती. संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक संभाजी पाटील यांच्यासह संघटनेचे अनेक सदस्य या बैठकीला उपस्थित होते. प्राध्यापक पेपर तपासणीस तयार नसल्यास सेटनेट पास असलेल्या आणि प्राध्यापक होण्याची पात्रता असणाऱ्या उमेदवाराकडून पेपर तपासणी करून घेण्याचा मार्ग विद्यापीठासमोर खुला आहे. त्याविषयी विद्यापीठाने विचार करावा असे आवाहन पुण्यासह सर्व विद्यापीठांना करण्यात आले.
प्राध्यापकांच्या संपाला विद्यापीठाचाही छुपा पाठिंबा आहे काय, अशी शंका या बैठकीत व्यक्त करण्यात आली. 2000 सालापर्यंतच्या प्राध्यापकांना नेट सेट मधून अशी सूट दिली तर पुढील वर्षी पुन्हा 2000 ते 2012 पर्यंत रुजू झालेले प्राध्यापकही अशी सूट मागण्यास पुढे सरसावतील, अशी टिप्पणीही करण्यात आली. 96 मध्ये आला तेव्हाही शासनानं सांगितलं युजीसीनं की जे प्राध्यापक सेट नेट नाहीत अशाने काय झालं पाहिजे की पास झालं पाहिजे. तेव्हाही सूट दिली गेली, तेव्हाही काही झालं नाही. 96चा झाला, 98 मध्ये जी आर आला, 2000 मध्ये जी आर आला, 2003 मध्ये जी आर आला, 2006 मध्ये जी आर आला, 2009 मध्ये जी आर आला. हे सगळे जी आर माझ्याकडे आहेत इथं. आणि 2009 नंतर 2011 मध्ये जी आर आला. पुण्यातील काही समाजसेवी संस्थांमधील लहान मुलांसाठी शंकरराव भोई स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने रंगवरसे या अनोखे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जीवनातील अनेक प्रकारच्या आनंदापासून वंचित असणाऱ्या या मुलांसाठी भोई प्रतिष्ठानतर्फे मागील 16 वर्षापासून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी राज्यभर दुष्काळाचे सावट असल्याच्या पार्श्वभूमीवर केवळ नैसर्गिक रंग आणि फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून रंगपंचमीचा आनंद लुटण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मंडळींनी हजेरी लावली होती. अभिनेते सिद्धार्थ चांदेकर, निखिल राऊत, देवेंद्र भगत, आमदार मोहन जोशी, रुपी बँकेचे प्रशासक डॉक्टर संजय कुमार भोसले, सह आयुक्त संजीव कुमार सिंगल, अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, पोलीस उपायुक्त रामनाथ पोकळे, स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे, अॅडव्होकेट प्रताप परदेशी आदी उपस्थित होते. राघवेंद्र कडकोळ यांनी चित्रपटातील संवाद म्हणून दाखवले, तर श्रेयस व तन्मय खोपडे यांनी अफजल खानाच्या वधाचा पोवाडा सादर केला. यामध्ये ममता फाउंडेशन, लुई ब्रेल अंध संस्था, सहेली संस्था, वंचित विकास, एकलव्य, जीवनधारा मतिमंद विद्यालय, कायाकल्प, रेल्वे प्लॅटफॉर्मवरील मुलांसाठी काम करणारा आशादीप प्रकल्प व रस्त्यावरील मुलांसाठी काम करणाऱ्या घरट्या प्रकल्पातील मुलांचा समावेश होता. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण या गावातील लोकांसाठी धान्याचे संकलन करण्यात आले. नमस्कार. भोई प्रतिष्ठानच्या या होळी निमित्ताने आम्ही सगळे इथे जमलोय. या स्पेशल मुलांबरोबर, मी स्पेशल हा शब्द मुद्दाम वापरतोय कारण ही खरंच खूप स्पेशल मुलं आहेत. या स्पेशल मुलांबरोबर अख्खा दिवस घालवायला, यांच्याबरोबर मजा करायला, धमाल करायला, यांच्याबरोबर रंग खेळायला खूप मजा आली आणि खूप बरं वाटलं. आणि मुळात या सगळ्यांचा उत्साह, यांची एनर्जी ही काहीतरी देऊन गेली मला स्वतःला. यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळालं. तुम्हाला कदाचित ओळखू पण आला नसेल, मी निखिल राऊत आहे.